भारत दररोज 35 किलोमीटर हायवे बांधतोय. 90% रेल्वे नेटवर्क हे इलेक्ट्रिफाय झालेलं आहे आणि 100 पेक्षा जास्त सिटीज या स्मार्ट सिटी म्हणून उभ्या होत आहे. हा फक्त भारताचा विकास नव्हे, तर भारताचा इन्फ्रास्ट्रक्चर रिव्हॉल्युशन आहे. या इन्फ्रास्ट्रक्चर वाढीचा फायदा कोणाला आहे? सरकारी उद्योग आणि सर्वात महत्त्वाचं गुंतवणूकदारांना. यामध्ये ज्या कंपन्या अग्रगण्य आहेत, L&T, इरकॉन, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट, NTPC, टाटा पॉवर, रिन्युएबल एनर्जीज, तर ह्या कंपन्या यामध्ये अग्रगण्य आहेत. अशा कंपन्या भारताच्या बांधणीमध्ये या पाया बनत आहेत. म्युच्युअल फंड आणि ETF सुद्धा या क्षेत्रामध्ये वेगाने गुंतवणूक वाढत आहेत. 2035 पर्यंत भारतामध्ये जवळपास 150 ट्रिलियन किमतीचे हे प्रोजेक्ट्स पूर्ण होणार आहेत. ग्रीन एनर्जी, हाय रेल पॉवर भारताला बनवतील एक वर्ल्ड इन्फ्रास्ट्रक्चर पॉवर हाऊस. ही भारताच्या पुढच्या दशकाची एक कहाणी आहे. पूर्ण विश्लेषणासाठी आमचा व्हिडिओ बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.